पुणे विमानतळावरील रनवे अपघात प्रकरण या प्रकरणी रनवे दुरुस्त करण्याचं काम पूर्ण झालंय। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेवरून हे काम वेगाने पूर्ण करण्यात आलं। रनवेचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात यश आलेलं आहे। भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे धावपट्टी तात्पुरती बंद होती। त्यानंतर या धावपट्टीचं काम वेगाने पूर्ण करण्यात आलं। तर पुणे विमानतळावर नेमकं काय झालं होतं पाहूयात। 17 एप्रिल रात्री 10:25 बिघाड झाला। लढाऊ विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये हा तांत्रिक बिघाड झाला होता। तांत्रिक बिघाडामुळे विमान निष्क्रिय झालं। तर सुदैवानं या अपघातात दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत। पहाटे 5:30 वाजेपर्यंत धावपट्टी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। तर पहाटे 5:45 विमान धावपट्टीवरून हटवलं। सकाळी 7:30 वाजता विमानाचं प्रस्थान झालं। तर सकाळी 8 वाजल्यापासून विमानाचं आगमन पुन्हा सुरू झालं। व्हॉट्सअप ग्रुपवरील एका पोस्टवरून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधील ही धक्कादायक घटना आहे। जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। अभिषेक शेगडे आणि अंकित कुमार अशी अटक असलेल्या आरोपींची नावे आहेत। सांगवी बोपोडी पुलाच्या कामातील भ्रष्टाचाराबाबत प्रश्न उपस्थित केल्यानं हल्ला झाला। दिलीप मारुतराव तनपुरे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। प्रशांत सुतुळे यांना त्वरित अटक व्हावी आणि सत्तारूढ पक्ष नेतेपद आणि नगरसेवक पद आयुक्तांनी आणि महापौरांनी त्याचं रिक्त करावं, राजीनामा द्यायला लावा, तरच ह्या चौकशीला कुठेतरी स्वरूप निर्माण होईल, एवढंच मी बोलतो। आणि ह्यांना शिक्षा जर झाली नाही, लोकशाहीला जर काळेमा फासण्याची घटना घडलेली सांगवीमध्ये, याला अटकच झाली पाहिजे। अन्यथा मी 24 तासानंतर उपचार बंद करीन आणि आत्मदहनाचा इशारा मी ह्या माध्यमातून मी स्वतः देत आहे। त्यामध्ये आता 2 आरोपी अरेस्ट केलेले आहेत, त्यांनी अटक केले, ताब्यात घेतलेले आहेत। बाकी 3 मिळून जातील, ते आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यावरती कडक ॲक्शन घेतली जाईल। 5 जण अटक आहे, त्यापैकी 2 अटक आहेत आमच्याकडे आणि 3घांचा शोध सुरू आहे। एक जो आहे त्यातला अभिषेक शेगडे म्हणून आहे, शेगडे, आणि दुसरा जो आहे तो अंकित मोर्या म्हणून आहे। दोघांना अरेस्ट केले असताना आम्ही कोर्टात माननीय न्यायालयात भेटवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।